हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण कलिंगड किंवा टरबूज कसं ओळखायचं आणि ते कट करायच्या वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत. यामध्ये बघा, अशा प्रकारे जो पिवळा भाग असतो हे ओरिजिनल कलिंगड आहे. हे अजिबात इंजेक्शन देऊन पिकवलेलं नाही. जे जमिनीला टेकलं जातं त्यामुळे ते पिवळा भाग होतो त्याचा. आणि हा भाग बघा असा वेगळा दिसतो, त्यामुळं ओळखायला अगदी सोपा आहे. कलिंगड किंवा टरबूज घेताना नेहमी अशा प्रकारे बघून घ्या. त्याला कुठे होल वगैरे आहे की नाही ते चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते इंजेक्शन देऊन पिकवलेलं आहे की नाही. पिवळा भाग नेहमी बघायचा, त्याला थोडासा असावा पिवळा किंवा पांढरा भाग, म्हणजे त्यामुळे तुम्हाला कळेल. चला तर मग आपण कट करायची पद्धत पाहूया. पहिली पद्धत बघा, अशा प्रकारे आपण त्याचं जे देठाकडचा भाग आहे एक बाजू, ती आपण कट करून घेणार आहोत. एकदम त्याचा जो गर आहे तो सेपरेट होतो अशा प्रकारे जर केला तर. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती माहिती होतील. अशा प्रकारे कशा प्रकारे कट करायचे आहेत हे बघा. आपण जो एक भाग आहे देठाचा तो कट करून घेतला आहे. आपण आता दुसरी बाजू आहे जी टरबूज किंवा कलिंगडाची, त्याचा दुसरी बाजू कट करून घेणार आहोत. एकदम करायला सोपं आहे बघा. चाकूला एकदम व्यवस्थित धार असेल तर कट करायला अजिबात अवघड जात नाही. हे बघा अशा प्रकारे छान कट करून घ्यायचं आहे. माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूचे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर आपण बघा अशा प्रकारे उभा ठेवायचा आहे आणि जो पांढरा भाग आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे बघा. म्हणजे जे त्याचं कवर आहे कलिंगडाचं किंवा टरबुजाचं ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जो तुमचा खाताना मुलांना एकदम तुम्हाला सोयीस्कर जाईल. बिया एकदम छान अशा तुम्हाला सेपरेट करायला मिळतील अशा प्रकारे जर केलं तर. आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन नवीन आणि वेगळ्या पद्धतीच्या रेसिपीचा आनंद घेता येईल. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठल्या राज्यातून, कुठल्या गावातून किंवा कुठल्या देशातून पाहत आहात ती कमेंट करायची आहे, म्हणजे मी तुमच्या कमेंटला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पिन करेल. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघा. आणि तुमचं चॅनलचा नाव मी अनाऊन्स करणार आहे किंवा कोणी सदस्य असतील त्यांनी केलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारे आपण सहजरित्या त्याचा जो वरचा पांढरा भाग आहे तो कट करून घेत आहोत, म्हणजे हिरवा आणि पांढरा कलिंगडाचा. खूप छान अशा प्रकारे जर तुम्ही कट केलं तर तुमच्या घरातील लहान मुलांच्या घशामध्ये त्या बिया आहेत त्या अडकणार नाहीत. खूप छान पद्धत आहे बघा मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे कट करून बघा, तुम्हाला कळेल की किती छान पद्धत आहे ही. अशा प्रकारे तुम्ही जर कट केलं तर तुम्हाला कलिंगड खाण्याचा छान आस्वाद घेता येईल. अशा जर तुम्ही अशा प्रकारे कट केलं तर हे बघा असं छान कट करून घ्यायचं आहे. त्याच्या सर्व ज्या हिरवा आणि पांढरा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. खूप छान वाटतं बघा असं मुलांना बघायला पण, आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पण करायला पण एकदम सोपं आहे बिया काढायला. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. मी त्याच्या सर्व बाजू आहेत त्या सगळं कट करून घेत आहे बघा. अशा प्रकारे आपण कट केलं त्यानंतर राहिलेला जो पांढरा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे खायला खूप छान वाटेल. अशा प्रकारे जर तुम्ही कट केलं कलिंगड तर बघू शकता पांढरा भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. लाल बुंद असं ओरिजिनल आपलं कलिंगड किंवा टरबूज तुम्हाला खायला मिळणार आहे मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचा आहे. त्याचा पांढरा भाग पूर्ण लाल भाग आहे, त्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे कट केल्यानंतर बघा किती छान असं कट केलं गेलं आहे. आणि जो लाल भाग आहे तो फक्त आपण शिल्लक ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला खायला खूप छान वाटेल. हे बघा पूर्ण कट केला, मधून कट केला आहे मी. आणि मधून कट केल्यानंतर त्याचा अजून पीसेस करून त्यातल्या बिया आपण सेपरेट करू शकतो, जेणेकरून मुलांना खाताना खूप सोपं जाईल.
ही पहिली पद्धत झाली. आता दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे तुम्ही त्याला कट मारायचा आहे आणि तुम्हाला जेवढा हवा आहे त्याच्यामध्ये कट मारायचा. मी गोल कट मारत आहे बघा, म्हणजे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे कट करते आहे मी ते. एकदम छान वाटतं बघा, त्याचा गर काढायला तर खूप छान वाटतं. हे बघा, मी त्याचा एक भाग अशा प्रकारे कट करून घेतला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्ही त्याचा गर काढू शकता आणि बी आहे त्या सेपरेट करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे बघा आणि खाताना पण खूप छान वाटतं. मुलांना म्हणजे मुलांच्या पोटामध्ये किंवा बिया अडकल्या जाणार नाही त्याची आपण ह्याच्यामध्ये काळजी घेऊ शकतो. सहज बघा किती छान असे त्याचे गर निघत आहे कलिंगडाचा. अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता. खूप छान आहे बघा. छान अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कलिंगड किंवा टरबूज कट करायची पद्धत दाखवत आहे. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात, कलिंगड म्हणतात की टरबूज म्हणतात? आमच्या बाजूला कलिंगड म्हणतात. काही ठिकाणी याला कलिंगड म्हणतात, काही ठिकाणी टरबूज म्हणतात. अशा प्रकारे बघा आपण छान असा त्याचा गर काढून घेणार आहोत आणि जो खालचा भाग आहे तो आपोआपच वेगळा होईल गर काढल्यामुळे. हे बघा किती छान असं आपण सर्व कट करून घेतलं आहे आणि त्यानंतर ही दुसरी पद्धत बघा. तुम्ही अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि त्याचे स्लायसेस केल्यानंतर तुम्ही असं त्याचं गर पण सेपरेट करू शकता. हे बघा अशा प्रकारे तुम्ही आणि त्याचे पीसेस करायचे आहे आणि पीसेस केल्यानंतर त्यातल्या बिया आहेत त्या तुम्ही सेपरेट करू शकता. बघू शकता यामध्ये बियांचं प्रमाण खूप कमी आहे, ज्या की तुम्ही सहजरित्या काढू शकता. हे बघा अशा प्रकारे तुम्ही त्यानंतर ही बघा तिसरी पद्धत आहे. ही मी अशा प्रकारे बघा कट करून घेते आहे बघा. आपण ह्याच्या गोल गोल स्लायसेस कट करणार आहोत. ती पण पद्धत खूप छान आहे. मुलांना तुम्ही त्यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून असंच स्लायसेस दिले तरी चालेल किंवा जो लाल भाग आहे तो तुम्ही राऊंडमध्ये म्हणजे गोल गोल कट करून तो कट करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात. ह्यामध्ये पण बिया सहजरित्या तुम्ही सेपरेट करू शकतात मैत्रिणींनो. बघा अशा प्रकारे आपण राऊंडचा कट केला आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते मधला गर आहे तो आपण अशा प्रकारे चाकूच्या साहाय्याने त्याला कट मारणार आहोत, म्हणजे त्याचा जो हिरवा आणि पांढरा भाग आहे तो सहजरित्या वेगळा होईल आणि मुलांना छान असं खायला मिळेल. तुम्ही असाच जो गोल राऊंड आहे तो मुलांना कट केल्यानंतर खायला देऊ शकता किंवा त्याचे पीसेस पण करू शकता, म्हणजे त्यातल्या बिया काढून देऊन. बघा अशा प्रकारे राऊंड आहे तो लाल कलरचा, तो आपण सेपरेट करणार आहोत. बघा मैत्रिणींनो एकदम करायला सोपं आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. खूप छान अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कलिंगड किंवा टरबूज कापण्याच्या मी पद्धती दाखवल्या आहेत मैत्रिणींनो. हे बघा अशा प्रकारे आपण दुसरी बाजू म्हणजे मागची बाजू आहे ती पण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत आणि जो लाल भाग आहे तो आपण बघा अशा प्रकारे सेपरेट केला आहे आणि त्यातल्या आपण बिया काढून मुलांना कट करून देऊ शकता किंवा असंच पण मुलांना बिया काढून तुम्ही खायला देऊ शकता. हे बघा किती छान असं मुलांना खूप छान वाटेल. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, ज्यामध्ये तुम्ही छान छान रेसिपीचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे रेसिपी बनवून खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, हाईप करा. बाय बाय.